देशाचं पार वाटोळ केलं. भारतीय शिक्षण प्रणालीचा पार धिंगाणा केला. आझाद भारताचा पहिला शिक्षण मंत्री तुम्ही एका अशा व्यक्तीला बनवलं ज्याचं शिक्षण एकदम खालच्या दर्जाचं होतं. 1947ला जेव्हा भारताची सत्ता हस्तांतरण झाली, मी त्याला स्वातंत्र्य तर मानतच नाही, अजिबात मानत नाही. कारण भारतीय सत्ता ही गोऱ्या लोकांच्या हातातून भुऱ्या लोकांच्या हातामध्ये गेली, बस एवढंच. पण हे भुरे लोक त्या गोऱ्या लोकांपेक्षा अतिशय वाईट, घटिया आणि निम्न प्रतीचे सिद्ध झाले. नालंदा विश्वविद्यालय, तक्षशिला महाविश्वविद्यालय सारखं 1500-1600 वर्षा आधी निर्माण करणारा हिंदू समाज यांच्या छातीवर तुम्ही एक अनपढ मदरसा छाप व्यक्तीला शिक्षण मंत्री बनवून ठेवलंय, हेच फार आश्चर्याची गोष्ट आहे. मी म्हणतो, तेव्हा हिंदू नेतृत्व काय करत होतं? तुम्हाला देशाचा शिक्षण मंत्री एक मुसलमानच बनवायचा होता, तर एखादा उच्च शिक्षित मुसलमान बनवायचा होता. पण तुम्ही एका जिहाद्याला, ज्याचं मंतव्य होतं या देशामध्ये इस्लामची स्थापना करायची, आणि त्याच्या मंतव्यामध्ये तो यशस्वी पण झाला, पण त्याने हिंदू इतिहासाला तिलांजली देण्याचं परिपूर्ण काम केलं. ज्या विलक्षण देवतांमुळे, ज्या विलक्षण देव महापुरुषांमुळे आज आपण सनातन धर्माला छातीवर घेऊन नाचतो, त्याचं कोणी नावसुद्धा घ्यायला तयार नाही. ज्याने हिंदू इतिहासाला परिपूर्ण नियोजनाने बाहेर काढून फेकण्याचं काम केलं. म्हणून तर आज आमची युवा पिढी तुमचा सामना करायला आणि संकटाचा सामना करायला घाबरतात. कारण आमचा हिंदुत्ववादी धगधगता इतिहास हा आमच्यापर्यंत कधी पोहोचू दिला नाही. पण याचा आम्ही कधी विचार केला नाही. आम्ही कधी इतिहासाची पानं चाळली नाही की आमच्यासोबत हा धोका नेमकं कोणी व कसा केला. तर आम्ही अटकलो कायच्यात? तर सर्व धर्म समभावाच्या जाळ्यामध्ये. मानवता हाच सर्वात मोठा धर्म असतो. पण तुम्हाला मानवता धर्म टिकवायचा असेल तर पहिले तुम्हाला हिंदू धर्म टिकवावा लागेल. कारण हिंदू धर्मच सांगतो मानवता ही नेमकं काय असते. तर म्हणून सांगतो, आपला इतिहास वाचून घ्या, समजून घ्या, तेव्हाच तुम्ही टिकाल आणि हिंदुत्व टिकेल. बाकी तुम्ही समजदार आहात, सांगण्याची गरज नाही. जय शिवराय, जय श्रीराम.